नमस्कार मित्रांनो, फिल्मी ट्रेंड मराठी चॅनलवर आपलं स्वागत आहे। मित्रांनो, अप्पी आमची कलेक्टर या मालिकेचा कथानक अत्यंत रंजक वळणावर येऊन पोहोचला आहे। अप्पीचे संपूर्ण कुटुंब आज गावला पोहोचलंय। अमोलला गावात परतल्याचा खूप आनंद होतोय। तो शेतामध्ये फिरतोय आणि गावातील ओळखीच्या जागांना भेट देतोय। मात्र एका अशुभ घटनेमुळे कुटुंबाची चिंता वाढली आहे। अमोलला अप्पीची आठवण येते आणि तिच्या विचारात अमोल मग्न आहे। त्याच वेळी अप्पी फोन करून ती लवकरच पोहोचत असल्याची सांगते। अप्पी प्रवासाला निघाल्यावर तिच्या गाडीचा डोंगराळ भागात अपघात होतो आणि ती खोल दरीत कोसळते। जेव्हा अप्पी वेळेवर पोहोचत नाही तेव्हा संपूर्ण कुटुंब तिच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करतात। सगळ्यांना अपघाताबद्दल समजतं, पण ते अमोलला काहीच सांगत नाही। अर्जुन घटनास्थळी धावतो तर कुटुंब अमोलला घेऊन घरी परततं। अपघाताच्या ठिकाणी अर्जुनला कळतं की गाडी मोठ्या उंचावरून कोसळली आहे आणि स्फोट झाला आहे। ड्रायव्हरचा मृतदेह सापडतो, पण अप्पीचा कुठेही पत्ता लागत नाहीये। हे पाहून अर्जुन खूपच खचतो। अप्पीचा अपघात आणि तिचा शोध सुरू असल्याची बातमी गावभर पसरते आणि अखेर अमोलला ही बातमी समजते। सर्वांना भीती वाटते की अमोल कशा प्रकारे प्रतिक्रिया देईल, पण तो शांतपणे सांगतो की त्याची आई नक्कीच वर्तेल। असं बोलताना तो स्वतःला दोष देतो की आसगावला निघताना त्याने तिला सोडून का दिलं। दरम्यान अर्जुन अप्पीचा शोध घेण्यासाठी रात्रंदिवस झटतोय। सगळं कुटुंब हताश झालं असताना अर्जुन मात्र आशा सोडत नाहीये। तर मित्रांनो, या अपघातामुळे अप्पीची भूमिका बदलणार अशी प्रेक्षकांना शंका लागून राहिली आहे। मित्रांनो, मनोरंजन विश्वातील ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला नक्की प्रेस करा। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद।